संसाराचे सार काय तर ममताळू माय, वात्सल्य पावित्र्य दातृत्व आदी गुणांचा संगम म्हणजे माय. तुकाराम महाराजांच्या या ओळी आपल्याला आईची अगाध अशी महती सहज सांगून जातात. आपल्या बाळाच्या जन्मापूर्वीपासूनच ते त्याच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगी खंबीरपणे सोबत उभी असणारी आई, अनंत यातना सहन करणारी, आपल्या लेकराला तळहातावर जपणारी ही आई, मुलांच्या अनेक रूपाने संस्कार करणारी ही आई, चिवूकाऊंच्या गोष्टी सांगून शब्दांचा साठा वाढवणारी ही आई, शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून मुलांमध्ये धैर्य, बळ, शक्ती वाढवणारी ही आई, चिमुकल्या हाताला आपल्या हातात घेऊन पहिलं पाऊल अलगद हातावर घेणारी ही आई, आपलं बाळ आजारी असताना रात्र जागणारी ही आई, मुलाच्या यशात अपयशात सावलीसारखी सोबत असणारी ही आई. मला तर असं वाटतं की जगात कोणतंही संकट आलं ना, आपण किती जरी खचलो ना, तरी एकमेव आधाराची जर कुशी असेल ना, तर ती ही आई असते. फ.मु. शिंदे यांच्या त्या मार्मिक ओळी आजही मला आठवतात. आई खरंच काय असते? आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई खरंच काय असते? लेकराची माय, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते. बाळांनो, आपण आपले आयुष्य जरी उधळून टाकले ना, तरी आईचे उपकार आपण विसरू शकणार नाहीत ना फेडू शकणार नाहीत. मा जिजाऊ होत्या म्हणून शिवबांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. आईच्या संस्कारामुळेच श्यामचा साने गुरुजी झाला. असे अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतात. साने गुरुजींच्या शब्दात सांगायचं झालं तर हृदयात जपण्यासारखा 2 अक्षरी शब्द म्हणजे आई होय. बाळांनो, आपल्या बाळाला जसे ती माया करते, संस्कार करते, तसेच जर कधी आपल्या बाळाच्या चुका झाल्या तर कानशिलात मारणारी सुद्धा उग्र सूर्याप्रमाणे तळपणारी आई ही आपण अनुभवलीच असेल. पण लगेच आपल्याला आपल्या आवडीचा पदार्थ करून आपल्या डोळ्यातील अश्रू आपल्या पदराने पुसते आणि कवेत घेते. आपली पहिली शाळा, आपली पहिली गुरु ही आईच असते. शाळेत घातल्यावर त्या पहिल्या दिवशी शाळेच्या गेटवर दिवसभर बसणारी ही आईच असते. बाळांनो, तुम्ही कधी रस्त्यावर काम करणारे लोक पाहिले असतील तर बघा, आपल्या मुलाला आपल्या पाठीला बांधून दिवसभर काम करणारी ती माता आपल्या मुलाला पाहून दिवसभराचा सारा शीण विसरते. मला वाटतं असं एकमेव न्यायालय आहे ज्या ठिकाणी आपले सर्व गुन्हे माफ होतात, आणि ते न्यायालय म्हणजे आपली आई होय. आजकाल आपण पाहतो की पुरुषासोबत स्त्रियाही कामानिमित्त बाहेर जात आहेत, परंतु तरी देखील त्या आईचे सारे लक्ष आपल्या बाळामध्ये असते. म्हणतात ना, घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. आपण सहजच बोलून जातो, बाळांनो तुला काय कळतं? हा प्रश्न खरंच किती योग्य आहे. खरंच तिला काहीच कळत नसेल का? बाळांनो, आपल्याला जन्म देणारी, आपल्याला लहानाचे मोठे करणारी, आपल्या सर्व अडचणी चुका समजून घेणारी आई, आणि तिलाच आपण मोठे झाल्यावर हिणवतो, रागावतो, तरी ती बिचारी एक शब्दही काढत नाही. आपल्या मुलाच्या भविष्यासाठी व्रत धरणारी, पूजा करणारी, रात्रभर विचार करणारी आई, मुलाच्या यशातच सुखावणारी, त्याच्या सुकलेल्या चेहऱ्यावर दुखावणारी ही आई. बाळांनो, आई, माता या शब्दात इतकी आपुलकी आहे ना, म्हणूनच आपण या आपल्या मातृभूमीला सुद्धा भारत माता असे म्हणतो. ईश्वराला प्रत्येक घरात जाता येणे शक्य नव्हते, म्हणूनच आई व वडील दिले. या आईच्या डोळ्यात आपल्यामुळे कधी पाणी येऊ नये एवढीच अपेक्षा. कारण ज्याला आई नाही त्याला विचारा आई काय असते. जेव्हा ती बिचारी म्हातारी होते, खरं तर त्यावेळेस तिला आपल्या आधाराची खरी गरज असते. म्हातारपणाची काठी म्हणून आपण तिचा अगदी आपल्या बाळाप्रमाणे सांभाळ करावा. त्यातच खरी ईश्वर भक्ती आहे. शेवटी सांगायचं झालं तर घराला घरपण देणारी,
नातवांना लेकराप्रमाणे सांभाळणारी, हिमालयाप्रत खंबीर, निडर, संयमी, शांत, मायाळू, कृपाळू, वात्सल्य सिंधू आईस कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा, आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला मात्र सोडू नका, आईला मात्र सोडू नका. धन्यवाद.